नमस्कार ताईंनो, जया लवटे ड्रीम हाऊस या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही करत असलेल्या सपोर्टला मी अगदी मनापासून धन्यवाद देते. तुमच्या साथीशिवाय मी इतकं पुढं जाऊ शकणारच नाही. हळूहळू एक एक पाऊल मी पुढं टाकतच आहे, पण खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण नवीन भाजी बघणार आहेत. ही भाजी कदाचित तुम्ही पहिल्यांदा खाल्ली असेल, पण मी आज पहिल्यांदाच बघत पण आहे आणि खात पण आहे. ती भाजी कोणती आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी अगोदर आपण भाकरी करून घेऊया. भाकरी ही ज्वारी ही गावाकडची आहे. जरा पाण्यानं आचकलेली आहे, त्यामुळे पिठाला चिकनाई नाही, म्हणून पाणी गरम करून त्या गरम पाण्यात मी पीठ मळून घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला भाकरी करायची आहे ते तेवढ्या मुठी मी पीठ घेत असते आणि त्यानुसार थोडंसं पाणी मिक्स करून भाकरीसाठी पीठ मळते. पीठ चांगलं मळलं तर भाकरी चांगल्या येतात, नाहीतर अशा चिरा पडते त्या, म्हणून पीठ चांगलं मळायला लागतं या. म्हणून खसा पीठ मळून घेतला आणि आपल्याला जेवढ्या गोळ्याची भाकरी करायची तेवढा गोळा घेऊन मी भाकरी अशी दोन्ही हातानं थापून टाकत आहे. बघा केवढी पातळ भाकरी आलेली आहे. आणि मग भाकरीला पाणी हे लावून भाकरी अशी भाजून घ्यायची. मैत्रिणी, आता जी मी भाजी तुम्हाला सांगणार आहे ती आहे मशरूमची भाजी. मशरूमचे तसे म्हणायला गेले तर 4-5 प्रकार पडतात, पण माझ्या माहितीत मी जी माहिती घेतलेली आहे त्यातले हे 3 प्रकार आहेत. एक पेंडा मशरूम आहे, एक ऑयस्टर मशरूम आहे, एक बटर मशरूम आहे. तर आज जी मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे ऑयस्टर मशरूमची. ही भाजी आपल्या शेतात उगवते आणि जे पेंडा मशरूम आहे ते भाताच्या पेंड्यावर लागवड केली जाते. मशरूम खाण्याचे फायदे काय आहेत तर ह्या भाजीत प्रथिनांचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. बी जीवनसत्व आणि व्हिटॅमिन डी हे सुद्धा ह्या मशरूममधून मिळतं. पोटॅशियम, सेलेनियम यासारखी खनिजे मिळतात. रोगप्रतिकारक शक्तीला मदत करणारे घटक असतात. फायबरमुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ही तर भाजी अगदी उपयुक्त आहे. ही भाजी मी आज पहिल्यांदाच खायचं, इतके सारे फायदे आहेत, तर ही भाजी सारखी खाल्ली पाहिजे. पण ही ऑयस्टर भाजी आहे ती शक्यतो पावसाळ्यात उगवते. मग काल ही भाजी आणलेली, त्यामुळे ही भाजी घरी केली. ही भाजी आता कशी करायची मला माहीत नव्हती, त्यामुळे मी यूट्यूबवर रेसिपी बघून घरी भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू भाजी एकदम छान झालती. चवीलासुद्धा चांगली लागत होती आणि नवीन काहीतरी ट्राय केलेल्याचं समाधानही होतं. आता जवळजवळ माझ्या भाकरी होतच आलेल्या आहेत. ही शेवटची भाकरी आहे. तर ही भाकऱ्या करून झाल्यानंतर आपण बघूयात की भाजी मी कशी बनवली आहे ते, आणि तुम्ही कशी भाजी बनवता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही भाजी करण्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो असा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा पहिल्यांदा कढईत तेल गरम करून लाल होईस्तोवर भाजून घेतलेला आहे. चांगला लाल भाजल्यानंतर त्यात परत टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोही तेलात चांगला भाजून घेतलेला आहे. ते थोडंसं गार होऊ दिलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं यांची मी अगोदरच पेस्ट करून ठेवलेली होती. ती पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि जे गार झालेलं कांदा आणि टोमॅटो आहे ते पण टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बारीक जे वाटण झालेलं आहे ते तेल कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्या तेलात हा मसाला टाकून चांगलं त्याला तेल सुटूस तर चांगलं 5-10 मिनटं भाजलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 5 मिनटं लागतात. चांगलं तेल सुटूस तर त्याला चांगलं भाजायचं. म्हणजे 5-1 मिनटं मी चांगलं भाजलेलं आहे. आधी सारखं हलवायचं त्याला, नाहीतर खाली तळाला लागून मसाला करपून जातो. त्यामुळे चांगलं असं तेल सुटूस तर भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर त्या मसाल्यात आपण जे मशरूम स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत ते मशरूम त्या मसाल्यात टाकायचं आहे आणि गरम पाणी ओतायचं आहे. जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढं पाणी त्यात
घालायचं आहे. आता हे माझ्याकडून पाणी जरा जास्त झालेलं, त्यामुळे मी ह्याला चांगलं शिजू देणार आहे. जर आपल्याला भाजी जास्त झालेलं पाणी कमी करायचं असेल तर वर झाकण लावायचं नाही. न झाकण लावता भाजी चांगली जरा मीडियम गॅसवर शिजू द्यायची. त्यामुळं भाजीतलं पाणी वाफेद्वारे निघून जातं आणि आपल्याला प्रमाणशीर भाजी शिजून प्रमाणशीर जेवढी भाजी पाहिजे तेवढी मिळते. जेवढी भाजी झाली तेवढं भाजी शिजल्यानंतर गॅस आपण बंद करायचा. आता ही जेवढी भाजी आम्हाला पाहिजे होती तेवढी भाजी झालेली आहे, त्यामुळं मग इथं गॅस बंद केलेला आहे. आणि ही अशी भाजी बघा खाली लागते, त्यामुळं तिला सारखं असं हलवत राहायचं. भाजीचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि खाल्ल्यानंतर चवही एकदम अप्रतिम लागत आहे. खूप छान भाजी झालेली होती. अशी भाजी तुम्हीही ट्राय करा आणि जर कोणी अगोदर केली असेल तर तुम्हीही अशीच करता का हे कॉमेंटमधनं जरूर सांगा. अशा प्रकारे मस्तपैकी भाजी झालेली आहे. ते टेक्स्चर आणि चवीला अप्रतिम होती. आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर आरामशीर खाऊ शकतो. संध्याकाळच्या वेळेला 2-2 भाज्या करण्याचं काही झंझट उरत नाही. एका भाजीमध्ये आपलं होऊन जातं. आणि भाजीचं जर एवढं फायदे असतील तर ही भाजी आपण नक्कीच ट्राय केली पाहिजे. आम्ही तर आज ट्राय केलेली आहे. तुम्हीही ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या आणि निवांत हसत राहा. आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट करा, तुमचे अनुभव सांगा. चलो बाय.